एक बेसिक प्रश्न अध्यात्माबद्दल, म्हणजे आपण म्हणतो ना अध्यात्म म्हणजे देवाचे प्रवचन करणं किंवा काहीतरी कीर्तन करणं, कुठला तरी ग्रंथ वाचणं, तर ते रिटायरमेंट नंतर किंवा म्हातारपणी करायचं असतं, असं काय आहे का? एक बेसिक प्रश्न आहे माझं, मला पडला आता बोलता बोलता. एक गीतेतला श्लोक सांगतो, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजयो. म्हणजे सुख दुःख लाभ अलाभ जय पराजय याचा ज्याच्यावर परिणाम होत नाही तो म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्ती. स्थितप्रज्ञ म्हणजे न्यूट्रल राहणं. एका आपल्या जीवनामध्ये एखादी सिच्युएशन असते, काहीतरी आपल्यावर आघात होतो मोठा, तेव्हा न्यूट्रल होणं, किंवा काहीतरी मोठं सुख आलंय तर आपण आज आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चौकडे आनंद केला पाहिजे, त्याला काही विरोध नाहीये, पण फार पण हवेच जातं कामध्ये. तर हा श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेला श्लोक आहे, पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, न्यूट्रल. तो तर त्याचा अर्थ काय घ्यायचा हे का सांगतोय तू म्हणशील हा गीता कुठून आणलीस परत मध्ये. तर कारण त्याचं काय आहे की तुझे आता मला म्हणालास की म्हातारपणी करायचंय का, म्हातारपणी तुम्ही कराच नो डाऊट, पण हे मी तर म्हणतो बालपणापासून सुरुवात झाली पाहिजे. तरुण पण हे खरं त्याचं योग्य वय. कारण काय माहिती का, आपलं जे आव्हानांचं वय आहे, आता आपण जगामध्ये लढत असतो. नोकरी असेल, बिझनेस असेल, संसार असेल, यामध्ये वेगवेगळे विषय आपले येत असतात, तुम्हाला टास्क असतात, बरोबर. हे त्याच्यात तर तुम्हाला समजा एखादा कोणी आयटी कंपनीमध्ये कामाला आहे, थोडक्यात सोपं उदाहरण सांगतो, आणि तो जर कामाला असेल आणि त्याला वेगवेगळे टास्क देतात लोक, आयटी वाल्यांना तर तुला माहिती आहे की फार म्हणजे कॉर्पोरेट वाल्यांना पण इतका त्याच्यामध्ये त्यांचं काम काढतात की ते अक्षरशः म्हणजे एखाद्याला स्ट्रेस येतो, डिप्रेशन येतं किंवा नर्वस ब्रेकडाऊन होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या नर्वस ब्रेकडाऊन, डिप्रेशन, ह्या गोष्टी तुम्ही म्हणाल अध्यात्म कशा काढता येतात, तर हा त्याला श्लोक आहे की ते चांगलं सांगायचं. तुम्हाला तिथे स्थितप्रज्ञ म्हणजे न्यूट्रल राहायचंय. स्थितप्रज्ञ ही संकल्पना न्यूट्रल पेक्षा खूप ब्रॉड आहे, खूप मोठी संकल्पना आहे. पण थोडक्यात मी सांगायचं म्हणून हा शब्द तुला सांगितला की तेव्हा तुम्हाला कसं सर्व्हाइव्ह करता येईल किंवा कसं त्यातून पुढे जाता येईल, ह्याच्यासाठी या गोष्टी आहेत. म्हणजे अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी म्हणजे स्वतःला जाणून घ्या.